तसलं काय तर घ्यायचं पोट भरायचं नाही. दंडवत प्रणाम मंडळी. आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र चक्रपाणी प्रभू जन्मस्थान मंदिर फलटण येथे. तर मी तुम्हाला आतला परिसर आणि मंदिराचे गाभा आणि स्थानवंदन करणार आहोत. विडा अर्पण आपण केलेला आहे. विडा समर्पण, पूजाविधी आणि आषाढी एकादशी निमित्त इथे देवपूजा वंदन सुद्धा होणार आहे. ती पण आपण पाहणार आहोत. एकच मुलगी आहे श्यामप्रिया. श्यामप्रिया तिची आई. पाठीमागे आश्रम आहेत आणि हा सभोवतालीचा परिसर आपण पाहतोय. फलस्तनगरे जातं द्वारावत्या निवासिनं नौम्योऽहं चक्रपाणितं जनकाद्विजनंदनं. मी राम फासगे माझ्या सर्व अच्युत गोत्रीय परिवारास सादर दंडवत प्रणाम. पंच अवतारापैकी महानुभावांचे तिसरे अवतार श्री चक्रपाणी प्रभू यांचा जन्म अश्विन वैद्य नवमी वेळ सकाळी 9 वाजता माता जनकाईसा व पिता जनकनायक. जन्मस्थान आहे फलटण, सातारा, शके 1142. श्री चक्रपाणी महाराजांचा गर्भीचा अवतार कराडी ब्राह्मण कुळात फलटण येथे झाला. माता जनकाईसा व जनकनायक यांना मुले बाळे होत नव्हती, म्हणून जनकनायकांनी चांगदेव नावाच्या देवतेला नवस केला की आम्हाला मुले होऊ दे. मुलाचे नाव चांगदेव ठेवू व 1000 सोन्यांच्या मोहरांनी पूजा करू. तेव्हा त्यांना मूल झाले व मुलाचे नाव श्री चांगदेव असे ठेवले. जनकाईसाचे आईवडील चाकणचे होते. त्यांनी सुद्धा चक्रपाणी देवतेला नवस केला होता की माझ्या मुलीला मूल होऊ दे. आम्ही तुझी 100 सोन्याच्या नाण्यांनी पूजा करू व तुझेच नाव बाळाला देऊ. जनकनायकांना 2 पत्नी होत्या. एक म्हणजे जनकाईसा व दुसरी म्हणजे रंभाईसा. रंभाईसा ही जनकाईसांची छोटी बहीण होती. श्री चक्रपाणी महाराजांचे बालपण रंभाईसांच्या वाड्यात गेले. तेथेच श्री चक्रपाणी लहानांचे मोठे झाले. रंभाईसा म्हणजे श्री चक्रपाणी महाराजांची मावशी.
ती चक्रपाणी महाराजांवर फार प्रेम करायची, लाड करायची. रंगनाथाच्या देवळात कडेवर घेऊन जात असे. तेथे चक्रपाणी प्रभू खेळ क्रीडा करत असत. श्री चक्रपाणी प्रभूला चांगदेव व चक्रपाणी असे 2 नावे ठेवण्यात आली होती. श्री चक्रपाणी प्रभूंचे आजोळ म्हणजे चाकण. मामा होते कमलनायक, म्हणजेच त्यांचे सासरेसुद्धा होते. आजोबा होते रूपनायक. त्यांची कर्मभूमी ती म्हणजे फलटण. रंभाईसाकडे 10 वर्षे होते आणि सासरवाडी ती म्हणजे चाकण. श्री चक्रपाणी प्रभूंच्या बायकोंचे नाव होते कमलाईसा. 6 महिने सासरवाडीत वास्तव्याला होते. श्री चक्रपाणी प्रभूंच्या लीळा म्हणजे पांगुळ्याला पाय देणे, राशीला स्पर्श करून धान्य वाढवणे, माळिनीच्या मुलाला जीवदान देणे, आंधळ्याला डोळे देणे, ब्राह्मणांच्या मुलाला वाचा देणे, ब्राह्मणांच्या मुलाला भूत व्याधीतून सुटका करणे, वृद्ध ब्राह्मण मायलेकीचे दारिद्र्य दूर करणे, ब्राह्मणाच्या स्त्रीला पुत्रवरदान देणे. मंडळी, आपण श्री चक्रपाणी प्रभू जन्मस्थान फलटण हे स्थान वंदन करत आहोत. इथले आपण विडावसर झालेला आहे, स्थानवंदन झालेलं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत जाऊ अशाच नवीन कार्यक्रमात, नवीन उपक्रमात, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सादर दंडवत प्रणाम.